नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ग्रामीण शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित श्री अंबिबावर विद्यालय नांदेड बुजुर्ग या विद्यालयातर्फे राबवण्यात जाणारा हा अनोखा उपक्रम की कोविड-19 म्हणजेच कोरोनाच्या या महामारीमुळे सध्या शाळासुद्धा बंद आहेत. मध्यंतरी आपण शाळा उघडण्याचं प्रस्तावित होतं. काही कारणास्तव म्हणजेच कोविडच्याच म्हणजेच कोरोनाच्या महामारीमुळे जास्तीत जास्त रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय शिक्षणाधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळा सध्या तुर्तास बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. परंतु आता आपलं शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे. या शैक्षणिक वर्षामध्ये आपल्या विद्यार्थ्यांचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ नये यासाठी संस्थेनं पर्यायानं शाळेनं ऑनलाईन शिक्षण आपल्या विद्यार्थ्यांसाठी तुमच्यासाठी सुरू केलेलं आहे. आणि या ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला दररोज PDF स्वरूपात किंवा प्रश्नांच्या स्वरूपात एखाद्या वेळी व्हिडिओच्या स्वरूपात तुम्हाला प्रत्यक्ष शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये दुरावा निर्माण न होता किंवा त्यांना समजण्यासाठी अशा प्रकारचा व्हिडिओ एखाद्या वेळेस किंवा PDFच्या स्वरूपात तुम्हाला टाकण्यात येईल. गेल्या मार्च महिन्यामध्ये आपली शाळा बंद झाली. मार्च महिन्यापासून तुम्ही सर्व विद्यार्थी हे मागच्या वर्षी 7व्या इयत्तेमध्ये होते आणि यावर्षी सर्वच्या सर्व पूर्ण विद्यार्थी कोणताही विद्यार्थी नापास न होता सर्वजणं 8व्या वर्गात प्रवेश केला आहे. तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना पुस्तकंसुद्धा मिळालेली आहेत. आता या पुस्तकांचा तसं न ठेवता किंवा शाळा उघडल्यानंतर आपण उघडू, शाळा उघडल्यानंतर आपण त्याला पाहू, चाळू, शाळेत गेल्यानंतर पाहू, असं न करता आतापासूनच आपल्याला थोडं का होईना आपल्याला आपल्या अभ्यासाला सुरुवात करायची आहे. आज इयत्ता 8वीच्या पुस्तकामधील पहिला पाठ आपल्याला पाहायचा आहे. आणि सध्या आता मी तुमच्यासमोर दिसत आहे. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ ओपन कराल तेव्हा तुम्हाला मी दिसणार. पण आपण भाषा शिकत असताना आपल्याला पुस्तक उघडायचं आहे, पुस्तक पाहायचं आहे. आणि सुरुवातीला आपण ज्या गोष्टी प्रामुख्यानं करायला पाहिजे त्या आवश्यक आहेत. आपल्याला पुस्तकाच्या माध्यमातून सुरुवातीला पाठाची सुरुवात करायची आहे. आणि पाठाची सुरुवात करत असताना आपल्या पाठाचं नाव आहे दिलेलं भारत देश महान. पहिला पाठ आहे आपला भारत देश महान. आता भारत देश महान हा पाठ शिकत असताना सुरुवातीला यावर कुठल्याच प्रकारचा स्वाध्याय, यावर कुठल्याच प्रकारचं वर्क आपल्याला दिलेलं नाही आहे. मग हा पाठ देण्यामागं कारण कोणतं? आपल्या विद्यार्थ्यांना हा पाठ देण्याचं उद्दिष्ट कोणतं आहे बा? तर आपल्या अभ्यासक्रमाची सुरुवात चांगल्या जोश, स्फूर्तीनं, उत्साहानं व्हावी. आपल्या भारत देशाबद्दल प्रत्येकाला अभिमान वाटावा यासाठी आपल्याला या पाठाची सुरुवात किंवा प्रथमदर्शी हा पाठ आपल्याला दिलेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना पुस्तकं उघडायची आहेत कारण लेखकांचा परिचय आणि सदर ही पहिलाच कविता असल्यामुळे ती कविता आपल्याला वाचायची आहे. माधव विचारे यांचा पाठ आहे आपला भारत देश महान. माधव विचारेंची भारत देशाबद्दलची असणारी तळमळ आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचावी, तुमच्यापर्यंत पोचावी. त्यासाठी माधव विचारेंची त्यांनी कोणकोणत्या प्रकारचं लेखन, साहित्य आजपर्यंत लिहिलं आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे. तर माधव विचारे हे प्रसिद्ध कवी व लेखक. त्यांच्या विविध विषयांच्या काव्यरचना आहेत. जर आपण ऑनलाईन सर्च केलं, मोबाईलवर सर्च केलं तर आपल्याला ते दिसेल. आपण त्यांचा ज्या लिखाण पद्धती आहे ते आपण पाहू शकू. देशभक्तीने ओतप्रोत भरलेली रचना ही त्यांच्या काव्याचं वैशिष्ट्य की जेव्हा आपण त्यांचं काव्य वाचू, जेव्हा त्यांच्या ओवी आपण वाचू, आपल्या अंगावर त्या कविता वाचल्यानंतर शहारे उभे राहतील. क्षणात आपल्याला वाटेल की आपण जावं, बंदूक घ्यावी आणि आपल्या शत्रूंचा सामना करावा. अशा प्रकारच्या कविता या माधव विचारे यांच्या आहेत. हिमालयाच्या शिखरांनी सुशोभित असलेली आणि गंगा यमुनेच्या सुपिकतेचे वरदान लाभलेले भारतभूमीला शौर्याची आणि पराक्रमाची मोठ्या प्रमाणात आपली परंपरा लाभलेली आहे.
हिमालयाच्या शिवशोभांनी शिखरांनी सुशोभित असलेली आणि गंगा यमुनेचे सुपिकतेचे वरदान लाभलेली भारतभूमीला शौर्याची आणि पराक्रमाची आपल्या भारत देशाला आधीपासूनच परंपरा लाभली आहे. शौर्य किंवा बलिदान देणे, देशासाठी लढणे हे आधीपासूनच आपल्या इतिहासापासून जसा जसा आपण इतिहास शिकत आलो त्या माध्यमातून आजपर्यंत आपण तेच पाहून राहिलो. आताही सध्या ही कंडिशन हीच आहे. एकीकडे आपल्याकडे कोविड-19 म्हणजेच कोरोनाचा महामारी आहे आणि दुसरीकडे आपल्या समोर चीन हा बंदूकधारी किंवा आपल्यावर हल्ला करण्यास तयार आहे. त्याच्याच बाजूनं पाकिस्तान आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा उपद्व्याप, ह्या सगळ्या गोष्टी वारंवार घडणे म्हणजे आपल्या भारत देशासाठी ही अतिशय धोकादायक घंटा आहे. आणि भारतातील प्रत्येक नागरिकाला देशाबद्दल काहीतरी अभिमान असावा, काहीतरी चांगलं करण्याची मनात इच्छा असावी. त्यासाठीच माधव विचारींनी आपल्याला हा पाठ दिला आहे. प्रस्तुत गीतातून समता आणि विश्वशांती ही मूल्ये जपण्याचा संदेश दिला आहे. विश्वशांती आणि समता आपण समाजात सुद्धा जगत असताना प्रत्येकाशी समानतेने वागतो का? समाज सोडा, आपण शाळेत जेव्हा येतो तेव्हा आपल्या मैत्रिणीशी मित्राशी आपण चांगल्या प्रकारे वागतो का? त्याला समानतेची वागणूक देतो का? या इथपर्यंतच्या भावना, इथपर्यंतचा ओघाओघ या आपल्याला माधव विचारेंनी आपल्या काव्यरचेतून सांगितलेलं आहे. प्रस्तुत गीत हे गीतपुष्पांचा फुलोरा या संपादित काव्यसंग्रहातून घेतलेलं आहे. आता जेव्हा जेव्हा आपण प्रत्येक पाठाची सुरुवात करतो, त्या लेखकांचा परिचय घेतो, तेव्हा सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की त्यांचा असलेला कालावधी. कारण जेव्हा जेव्हा आपण मराठीचा पेपर सोडवतो तेव्हा तेव्हा आपल्याला त्यामध्ये संदर्भासहित स्पष्टीकरण येते. आणि संदर्भासहित स्पष्टीकरण सोडवत असताना सदर पाठाचा उल्लेख, त्या पाठामध्ये तुम्ही काय शिकले, त्या पाठाचे लेखक कोण, संदर्भ, स्पष्टीकरण आणि वैशिष्ट्य ह्या 3 बाबी असतात. मग संदर्भामध्ये उल्लेख कशाचा करावा? तर संदर्भामध्ये प्रामुख्याने आपल्याला उल्लेख करावा लागतो पाठाशी निगडीत असणाऱ्या सगळ्या गोष्टी, की या पाठाचे लेखक माधव विचारे आहेत, हा झाला संदर्भ. स्पष्टीकरण काय? मग एखादं वाक्य आपल्या कवितेमधलं असलं किंवा पाठामधलं एखादं वाक्य घेतलं तर सदर वाक्याशी निगडीत असणारा सर्व ओघाओघ तक्ता किंवा संभाषण ह्या स्पष्टीकरणामध्ये येते. आणि वैशिष्ट्य म्हणजे काय? तर त्या वाक्यातून, त्या संभाषणातून त्यातलं वैशिष्ट्य कोणतं, ह्या आपल्याला 3 बाबी संदर्भासहित स्पष्टीकरणामध्ये लिहाव्या लागतात. तो म्हणजे पहिला भाग संदर्भ, स्पष्टीकरण आणि वैशिष्ट्य. जवळपास 3 ते 4 मार्कासाठी आपल्याला संदर्भासहित स्पष्टीकरण असते. आणि त्यासाठीच आवश्यक असते पाठाचा परिचय, त्या लेखकांचा परिचय, त्या लेखकांनी केलेलं लिखाण. त्यानंतर आपल्याला म्हटलं आहे ऐका, वाचा आणि म्हणासुद्धा. आपल्याला ऐकायचं सुद्धा आहे, वाचायची सुद्धा आहे आणि म्हणायची सुद्धा आहे. आधीच तुम्हाला सांगितली की या कवितेवर कुठल्याच प्रकारचा स्वाध्याय किंवा घरकाम किंवा गृहपाठ यावर नाही आहे. परंतु सरतेशेवटी तुम्हाला मी एक काम देईन, यावर स्वाध्याय जरी नसला परंतु आपल्याला एक काम करायचं आहे, ते आपल्या सरतेशेवटी मी तुम्हाला सांगेन. चला चला हो एक मुखाने गाऊ एकच गान, भारत देश महान, हा भारत देश महान. चला चला हो एक मुखाने गाऊ एकच गान, भारत देश महान, आमचा भारत देश महान. हिमालयाची हिमशिखरे ती भारत भूच्या शिरी डोलती, भारत भूच्या शिरी डोलती. गंगा यमुना आणि गोमती घालिती पवित्र स्नान. चला चला हो एक मुखाने गाऊ एकच गान, भारत देश महान, आमचा भारत देश महान. इतिहास नवा हा बलिदानाचा, शौर्याचा अन पराक्रमाचा.
समतेचा अन विश्व शांतीचा जागवी राष्ट्राभिमान, जागवी राष्ट्राभिमान. चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान, भारत देश महान आमचा भारत देश महान. शौर्याने जे वीरची लढले, शौर्याने जे वीरची लढले, रणांगणी ते पावन झाले. शौर्याने जे वीरची लढले, रणांगणी ते पावन झाले. भारत भूचे स्वप्न रंगले, चढवणी उंच निशान. चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान, भारत देश महान आमचा भारत देश महान. भारत देश महान आमचा भारत देश महान. एक ध्रुपद आणि 3 कडवे, एक ध्रुपद आणि 3 कडवे आपल्या अंगावर शहारे आणतील एवढा त्यामध्ये अर्थ भरलेला आहे. ध्रुपद आहे, चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान, भारत देश महान भारत देश महान. का म्हटलं गेलं आहे चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान? शाळेत गेल्यानंतर दररोज आपण राष्ट्रगीत म्हणतो, दररोज आपण प्रतिज्ञा म्हणतो, दररोज आपण संविधानाचं वाचन करतो. कशासाठी? की भारत देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं संरक्षण व्हावं, भारत देशामध्ये राहणाऱ्या नागरिकाला प्रत्येकाला समान वागणूक मिळावी, यासाठी ह्या सगळ्या गोष्टीचा अवलंब आपण करतो. पण प्रत्यक्ष जेव्हा आपण दैनंदिन जीवन जगतो, प्रत्यक्ष समाजात वावरतो, तेव्हा मात्र आपण या सगळ्या गोष्टी विसर पडतो. म्हणून मित्र हो, विद्यार्थी मित्र हो, आपल्याला या सगळ्या कुठल्याही गोष्टीचा विसर पडू देता कामा नये. यासाठी आपल्याला ही कविता दिली आहे की भारत देश आहे, मी या भारत देशात राहतो. या देशामध्ये राहणाऱ्या कोणत्याही नागरिकावर कोणत्याही परिस्थितीत जर कोणत्याही बाबीचा सामना करायचं काम पडलं तर मी त्याच्याशी निगडीत असलो पाहिजे, मी त्याच्यासोबत असलो पाहिजे. मी फक्त स्वतःपुरतं मर्यादित नसावं. स्वतःपुरतं मर्यादित राहणारा व्यक्ती हा समाजात जीवन जगू शकत नाही, देशामध्ये तो देशाचं संरक्षण करू शकत नाही. हिमालयाची हिमशिखरे ती भारतभूच्या शिरी डोलती. आपल्या भारत मातेच्या चारही बाजूने हिमालय आहे. हिमालयामध्ये आपले भारतातील सैनिक हे सदैव 24 तास तुमच्या संरक्षणासाठी बंदुका घेऊन त्या ठिकाणी हजर असतात आणि आपण इकडे सुखी समाधानाची झोप, सुखी समाधानाने आपण या इकडे जगतो. म्हणून म्हटलं आहे की हिमालयाची हिमशिखरे ती भारतभूच्या शिरी डोलती. गंगा यमुना आणि गोमती घालिती पवित्र स्नान. नद्यांची नावं घेतली आहे, गंगा, यमुना आणि गोमती. ह्या तिन्ही नद्यांचे नाव का घेतले? तर ह्या तिन्ही नद्या भारतभूच्या चारही बाजूंनी वाहत्या आहे आणि आपल्या देशाचं एक प्रकारचं संरक्षण करण्याचं काम ह्या नद्या आपल्याला करतायत. जरी नैसर्गिक साधन संपत्ती असली, हिमालयसुद्धा नैसर्गिक साधन संपत्ती आहे, नदीसुद्धा नैसर्गिक साधन संपत्ती आहे, पण मनुष्यापेक्षा जास्त काम, मनुष्यापेक्षा जास्त संरक्षणाचं काम ही नैसर्गिक साधन संपत्ती आपली करत आहे. त्याला जोड देणारं म्हणजे आपलं सैन्य हे सुद्धा त्या हिमालयाच्या खांद्याला खांदा लावून शत्रूंचा सामना करत आहे. इतिहास नवा हा बलिदानाचा, शौर्याचा अन पराक्रमाचा. आपण पोवाडे ऐकलेले आहेत, आपण इतिहास शिकतो. आपल्याला 1ल्या वर्गापासून 3ऱ्या वर्गापासून इतिहास आहे. भारताचा इतिहास वेगळा, महाराष्ट्राचा इतिहास वेगळा, भारतामध्ये किती लढाया झाल्या. आपल्याला वंशपरंपरा लाभली आहे पूर्णपणे इतिहासाची की आजपर्यंत आपण लढाई करत आलो, शत्रूंचा सामना करत आलो आणि या शत्रूंचा सामना करत असताना आपल्याला प्रत्येक नागरिकाला त्यामध्ये उतरायचं आहे. उतरायचं आहे म्हणजे प्रत्यक्ष बंदूक घेऊन उतरलं पाहिजे अशातला भाग नाही. उदाहरणार्थ रस्त्यावर जर कचरं पडलेलं असेल तर ते मी उचलणार नाही, ते माझं नाही आहे, मी पाडलं नाही, अशी भावना न ठेवता आपण स्वतःहून उचललं पाहिजे आणि कचरा पेटीत किंवा कचरादानीत ते आपण टाकलं पाहिजे. साधी सोपी गोष्ट आहे. दोघांची अंगणं आहेत, या दोघांच्या अंगणामध्ये झाडत असताना जर आपल्या अंगणातला कचरा आपण तिकडे लोटत असू
तिथं त्या कचऱ्याचा ढीग साचतो, आपण दुसऱ्याच्या अंगणात लोटून देतो, तो परत आपल्याकडे लोटून देतो, म्हणजे असा ढीग साचत साचत तिथं कचरा साचतो. पण तेच जर भावना आपण बदलवली, तेच जर आपण मनात विचार केला की नाही, काय होऊन राहिलं उचलला तर आपलंच अंगण स्वच्छ दिसते, म्हणजे अशा प्रकारची प्रत्येक बाबतीत जर आपण भावना ठेवली तर आपला भारत देश हा इतिहासामध्ये सुद्धा महान होता, आजही महान आहे आणि भविष्यात सुद्धा महानच राहील. या सगळ्या गोष्टी आपल्याला इतिहासाच्या माध्यमातून आजही आपण आपल्यासमोर खूप मोठ्या प्रमाणात संकटे उभी आहेत. या संकटाचा सामना करण्यासाठी आज तुमच्यासमोर हा व्हिडिओ अपलोड करण्याची वेळ का आली? कारण निसर्ग हा प्रत्येक वेळी स्वतःच्या अंगावर कुठल्याच प्रकारची गोष्ट येऊ देत नाही. मानव वागतो कसा? मानव स्वतःपुरता मर्यादित राहिला आहे. आज कोरोनाच्या महामारीमुळे पाहतो आपण, आज सर्वजण सध्या घरी आहेत. आज या महामारीमुळे किती लाखो रुपये जरी असणारा व्यक्ती वाचू शकला नाही, करोडो रुपये असणारा व्यक्ती वाचू शकला नाही, मग जनसामान्यांचे हाल काय होतील? आज प्रामुख्यानं आपल्याला माणुसकी काय असते हे दिसून लागलं आहे. म्हणजे निसर्ग प्रत्येक ठिकाणी बदलतो, मानवाला त्याचं रूप दाखवतो की नाही, तू कुठंतरी भटकला आहे, तुझी वाट चुकली आहे, तुला वाटेवर यावं लागेल. यासाठी आपल्याला आपल्या देशाशी प्रामाणिक राहणं गरजेचं आहे, देशाचं संरक्षण करणं गरजेचं आहे. देशाचं संरक्षण आपण स्वतःपासून सुरुवात करू शकतो. देशाचं संरक्षण म्हणजे आधीच सांगितलं मी की प्रत्येक वेळी तुम्हाला बंदूक घेणं म्हणजे देशाचं संरक्षण नाही. आपण स्वतःच्या घरातून, समाजातून सुद्धा देशाचं संरक्षण करू शकतो. अशी अनेक कामं आहेत की आपण त्याचा उपयोग देशाच्या संरक्षणासाठी करू शकतो. शौर्याने जे वीरची लढले, रणांगणी ते पावन झाले. आज एकीकडे चीन हल्ला करत आहे, एकीकडे पाकिस्तान हल्ला करत आहे. रोज हजारो, रोज 5-10 आपले जवान मृत्युमुखी पडत आहे, मरणाच्या दारेत जात आहे. यांचं व्यर्थ जसं आहे, म्हण आहे, व्यर्थ ना जाय बलिदान. मग व्यर्थ न जाय बलिदान यासाठी आपल्याला काय करता येईल? आता हा प्रश्न झाला आपल्या राष्ट्राच्या बाबतीत. पण शौर्याने जे वीरची लढे, रणांगणी ते पावन झाले, म्हणजे देशाचं संरक्षण करत असतानाच ते काय झाले? मृत्युमुखी पडले, अजरामर झाले. देशाचं संरक्षण केलं त्यांनी. जेव्हा अशा प्रकारची बातमी येते तेव्हा आपल्या अंगावर शहारे उठतात. असं वाटते की आपणही उठावं आणि रणांगणामध्ये जावं आणि लढावं, शत्रूंचा सामना करावा. परंतु जेवढं बोलतो तेवढं सोपं नाही आहे. आपण साध्या आपल्या समाजामध्ये जगत असताना या गोष्टी करू शकत नाही, तिथं लढणं खूप दूरची गोष्ट झाली. पण भारतासाठी विविध माध्यमातून का होईना आज आपल्याला या सगळ्या गोष्टीचा सामना करणं अत्यंत आवश्यक आहे. 2-3 दिवसापूर्वीच केंद्र सरकारने जेवढ्याही चिनी ॲप्स आहेत, 69 ॲप्स, ह्या सर्व चिनी ॲप्सवर काय आणली आहे? बंदी आणलेली आहे. म्हणजे एक प्रकारे त्यांची जे आर्थिक बाब आहे ते कमकुवत करण्याचं काम आज भारतानं एक एक पाऊल टाकायला सुरुवात केली आहे. आज सकाळच्याच बातम्यांमध्ये ऐकलं, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा जेवढेही रोड कॉन्ट्रॅक्ट असतील, चीन देशातील जेवढे रोड कॉन्ट्रॅक्ट असतील त्यांचे सुद्धा सर्वपणे पूर्णपणे अमान्य केले आहे, त्यांना सुद्धा बडतर्फ केलं. म्हणजे अशा प्रकारे जो आपल्या भारत देशावर सामना करत असेल, जो आपल्या भारत देशावर हल्ला करत असेल, त्या सगळ्या वस्तू जर आपण आपल्या बाजारपेठेमध्ये वापरत असू तर आपल्यासारखा महामूर्ख कोणीच नाही. म्हणून तुम्ही उद्याचं भविष्य आहात, तुम्ही उद्याचं आपल्या देशाचं संरक्षण करते आहात. त्यासाठी तुम्हाला भारत देशाबद्दलची असणारी तळमळ किंवा आपल्यावर आजपर्यंत कोणकोणते हल्ले झाले, आज तुम्ही सुद्धा पाहत आहात, एवढे सुद्धा लहान नाही, आज तुम्ही 8व्या वर्गात आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टीची जाण आहे. आजपासून जर आपण ठरवलं की नाही, मी माझ्या भारत देशाचं संरक्षण चांगल्या प्रकारे करेल, मी माझ्या भारत देशामध्ये असणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं संरक्षण करेल, मी समाजामध्ये वावरत असताना भारताशी निगडीत असणाऱ्या गोष्टी करणार, मी गैरव्यवहार करणार नाही, मी कुठल्याही प्रकारचा गुन्हा करणार नाही, मी खोटी कामं करणार नाही, असं जर प्रत्येक विद्यार्थ्यानं आजपासून ठरवलं तर आपला भारत देश समृद्ध होण्यास कुठल्याच प्रकारची अडचण आपल्याला पुढे होणार नाही. शेवटचं वाक्य आपल्या पाठामधलं, आपल्या कवितेमधलं, भारतभूचे स्वप्न रंगले चढवुनी उंच निशान. भारतभूचे स्वप्न रंगले म्हणजेच
प्रत्येक सैनिक हा जेव्हा भारताच्या सीमेवर असतो त्याला ना टिकटॉकचं घेणं देणं असते, त्याला ना आपल्या घरच्यांचं घेणं देणं असते. त्याचं एकच ध्येय असते, ते म्हणजे आपला शत्रू. आपल्या नजरेसमोर आपला शत्रू असतो आणि त्याला रणांगणामध्ये शरणागती कशी पत्करावं लागेल याबद्दलच तो सतत विचार करत असतो. त्यासाठी म्हटलं आहे की भारतभूचे स्वप्न रंगले चढवणी उंच निशाण, चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान, चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान, भारत देश महान, भारत देश महान. अशा प्रकारचा आपली कविता काव्य माधव विचारे यांनी आपल्यासमोर ठेवली आहे की या कवितेमधून तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना भारत देशाबद्दल अभिमान वाटावा, आपण भारत देशामध्ये जन्म घेतला याचं सार्थ वाटावं, यासाठी माधव विचारांनी ही कविता आपल्यासमोर ठेवली आहे. आता या कवितेमध्ये प्रामुख्यानं सांगायचं झाल्यास स्वाध्याय कुठल्याच प्रकारचा नाही आहे. स्वाध्याय नाही आहे म्हणजेच तुम्हाला वर्क नाही आहे, फक्त आपल्याला प्रेरणा मिळावी यासाठी ही कविता माधव विचारे यांनी दिलेली आहे. परंतु तुम्हाला या कवितेमधली जेवढे 4 कडवे आहेत ते 4 कडवे आपल्याला आपल्या वहीमध्ये चांगल्या प्रकारे लिहायचे आहेत. जो अर्थ मी तुम्हाला सांगितला तो अर्थसुद्धा आपल्याला या कवितेचा लिहायचा आहे आणि व्यवस्थितरित्या पूर्ण कविता एकदा म्हणायची आहे चालीरीतीमध्ये, जेणेकरून तुम्हालासुद्धा आपल्या देशाबद्दल अभिमान वाटावा, आपल्या देशाबद्दल सार्थ वाटावं, यासाठी या कवितेचं लेखन आणि या कवितेचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे. आजच्या पुरतं एवढंच. पुढचा भाग पुढच्या तासिकेमध्ये पाहूया. धन्यवाद.